नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जय महाराष्ट्र विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातली आजच्या दिवसाची सगळ्यात मोठी बातमी. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची. दोघे भाऊ लहानपणापासून सख्या भावांसारखे वाढले. राज ठाकरेंनी अनेकदा आठवणींमध्ये सांगितलेत की त्यांच्या उन्हाळी सुट्ट्या, सणवार मातोश्रीवर कसे साजरे केले जायचे. दोघेही भाऊ एकत्र मोठे झाले आणि जेव्हा राजकारणात आले तेव्हा मात्र मतभेद झाले. 2005 साली राज ठाकरे आपल्या काकांच्या शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यानंतर जवळपास 20 वर्ष दोघांनीही एकमेकांवर टीका केली. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या वृद्धापकाळात त्यांना नीट वागणूक दिली नाही असा थेट आरोपही राज ठाकरेंनी डोंबिवलीच्या एका सभेमध्ये केला होता. तर संपलेल्या पक्षावर काय बोलायचं असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सख्या काकाला डिवचलं होतं. पण आज हे सगळं इतिहास जमा झालं, कारण राज आणि उद्धव ठाकरेंनी युती केल्याचं जाहीर केलं. मुंबई आणि अन्य काही महानगरपालिकांसाठी महाराष्ट्रातल्या राजकारणातले सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या भावांनी एकत्र यायचं ठरवलं. कारण अर्थातच सत्ता. मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे देशातल्या 6 राज्यांच्या बजेटपेक्षा जास्त आहे. जगातले काही छोटे देश असे आहेत ज्यांचा वार्षिक अर्थसंकल्प हा मुंबई महानगरपालिकेपेक्षा कमी आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या सगळ्या महानगरपालिका जिंकण्याचा प्रयत्न ठाकरे बंधू करतील. पण लढत सोपी नसेल, कारण विरोधात आहेत सत्ताधारी भाजप आणि शिवसेना. हे दोन पक्ष सुद्धा मुंबई महानगरपालिकेसाठी आपली सगळी ताकद पणाला लावतील यात शंका नाही. त्यामुळे आगामी 15 तारखेला मुंबईतला मराठी माणूस कुणाला मतदान करतो, मुंबईकर कुणाला मतदान करतो, यावरूनच सत्ता कुणाकडे जाणार याचं उत्तर मिळेल. वरळीमधल्या एका हॉटेलमध्ये आज ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आपण एकत्र येत असल्याचं जाहीर केलं आणि आपल्या एकत्र येण्याची दिशा काय असेल हेही स्पष्ट केलं. आज फक्त आपल्या समोर एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस ज्याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली, हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत. कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आणि मला असं वाटतं तिथून आज आम्ही एकत्र येण्याची सुरुवात त्या वाक्यापासून झाली. कोण किती जागा लढवणार, आकडा काय हा नाही सांगणार तुम्हाला. महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत. त्याच्यामध्ये 2 टोळ्या अजून जास्ती ऍड झालेल्या आहेत. ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात. मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्ला हाफिज असं बोललेत, बरोबर ना? तर या गोष्टी त्यांनी सांगू नयेत. माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत. काय ते काय बोलतात त्याच्यावरती माझे व्हिडिओ तयार असतील. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार. ज्यांचं मुंबईवरती, महाराष्ट्रावरती, मराठी माणसावरती प्रेम आहे अशा सर्व माझ्या पत्रकार बांधवांना, भगिनींना माझी विनंती आहे की आमच्या पाठीमागे उभे राहा. काँग्रेसने जर जाहीर केलं ना, हो मग आता म्हणजे आणखीन काय बोलायचं? तोडलं का? माझे वडील म्हणजे शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, राजचे वडील म्हणजे माझे काका श्रीकांतजी ठाकरे, म्हणजे अख्खं ठाकरे घराणं त्यावेळेला मुंबईसाठी संघर्ष करत होता. मुंबईवरती आणि महाराष्ट्रावरती कोणी वाकड्या नजरेने किंवा त्यांच्या कपटी कारस्थानाने
महाराष्ट्राला मुंबईपासून किंवा मुंबईला महाराष्ट्रापासून मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेल त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही, शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो आहोत. जे महाराष्ट्र प्रेमी आहेत त्याच्यात काही भाजपातले सुद्धा अस्सल मराठी आहेत, ते सुद्धा येऊ शकतात. ही महाराष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्र प्रेमींची युती आहे. त्याच्यात काही जण भाजपमध्ये सुद्धा आहेत, त्याने जे काही चालले ते पाहवत नाहीये किंवा सहन होत नाहीये, ते सुद्धा येऊ शकतात. अजून बाकीच्या महापालिकांमध्ये सुद्धा कालपर्यंत युती झालेली, जशी नाशिकमध्ये झालेली आहे, बाकीच्या ज्या महापालिका आहेत त्यांची सुद्धा त्यांच्या तिथल्याही युतीवरती आज उद्या शिक्कामोर्तब होईल. दोन्ही भावांनी युती तर केली आहे, आज अधिकृतपणे युतीची घोषणाही केली आहे. पण या दोन्ही भावांचा प्लॅन नेमका काय आहे त्यावरही एक नजर टाकूया. ठाकरे बंधू हे मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नाशिक, पुणे या महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये एकत्रितपणे लढतील. बंडखोरी टाळण्यासाठी जागा वाटप जाहीर न करता थेट एबी फॉर्म दिला जाईल अशी अपेक्षा आहे. उमेदवार कोण हे शेवटपर्यंत महायुतीला कळू नये यासाठी उमेदवार हे शेवटपर्यंत गुलदस्त्यातच असतील. मुंबई महानगरपालिकेसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रितरित्या 3 सभा घेतील. उर्वरित राज्यामध्ये दोघांच्याही 3 सभा होतील, म्हणजे दोघांच्या मिळून एकूण राज्यात 6 सभा होतील. ठाकरे बंधूंच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा हा मराठी आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव हाच त्यांच्या प्रचारातला प्रमुख धागा राहणार आहे. ठाकरेंची शिवसेना 157 जागा, 70 ते 75 जागा मनसे आणि उर्वरित जागा शरद पवारांसाठी सोडणार असल्याचा प्लॅन आहे. दोन्ही ठाकरे बंधूंनी मेगा प्लॅन तर बनवलाय, मात्र तरीही त्यांच्या समोरची आव्हानं तगडी आहेत. काय असतील दोघांसमोरची आव्हानं त्यावरही एक नजर टाकूया. ठाकरे बंधूंसमोरची 9 मोठी आव्हानं. पहिलं आव्हान भाजपची मुंबईतली मोठी ताकद. ठाकरेंना टक्कर देणारे एकनाथ शिंदे दुसरं आव्हान. तिसरं आव्हान असेल शिंदेंनी ठाकरेंचे नगरसेवक घेऊन ग्राउंडवर कमी केलेली ताकद. जेव्हा शिवसेना अखंड होती त्यावेळेस त्यांचे 84 नगरसेवक निवडून आले होते. आता हे 84 नगरसेवक 2 गटात विभागले गेलेत. लोकसभा आणि विधानसभेनंतर काँग्रेसनं ठाकरेंची साथ सोडलेली आहे. गेल्या वेळी मित्रासाठी बलिदान दिलं, यावेळी नाही अशी भूमिका घेतली आहे. वंचितच्या आंबेडकरांच्या काँग्रेसला साथ देण्याच्या हालचाली सुरू आहेत. असं झालं तर महाविकास आघाडी म्हणून जी एकत्रित मतं लोकसभा विधानसभेला मिळाली होती त्याचं विभाजन होईल. मुंबईमध्ये एकही नगरसेवक नसताना मनसेला कमबॅक करणं हे एक मोठं आव्हान असेल. उद्धव ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वासाठी ही लढाई निकराची असेल. मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक नाड्या जर हातात टिकवायच्या असतील तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढणं, जिंकणं हे ठाकरेंसाठी अत्यंत महत्त्वाचं असेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र ठाकरे बंधूंच्या या युतीला फारसं महत्त्व देत नसल्याचं म्हटलंय. मुंबईकरांनी महायुतीला जिंकवायचं ठरवलंय, त्यामुळे स्वार्थासाठी एकत्र आलेल्या भावांचा काहीही परिणाम होणार नाही अशी टीका फडणवीसांनी केली. असं आहे की ते एकत्रित आले याचा मला आनंदच आहे. ते एकत्रित येण्यामुळे फार काही घडेल राजकीयदृष्ट्या असा जर कोणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे. आणि मी म्हणजे आता असं सहज माझ्यासमोर टी व्ही चालू होता म्हणून मी आपलं बघत होतो, तर काही माध्यमं तर असं दाखवत होते की जणू काही रशिया आणि युक्रेनचीच युती होते आहे. इकडनं झेलेन्स्की निघाले, तिकडनं पुतीन निघाले आणि आता ही युती झाली. मला असं वाटतं की कुठल्याही एखाद्या पक्षाला निवडणुकीतलं आपलं अस्तित्व टिकवण्याकरता जे काही करावं लागतं त्या दृष्टीने 2 पक्ष जे अस्तित्वाकरता लढतात त्यांनी केलेली युती आहे. त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे मुंबई नाही, ते म्हणजे मराठी नाही.
ते म्हणजे सर्व काही आहे. हा जो काही त्यांचा गर्व आहे, हा जो काही दुराभिमान आहे, या दुराभिमानामुळेच मुंबईकर त्यांच्यापासून दूर गेले. कारण मुंबईकरांना सेवेकरी हवे आहेत. मुंबईकरांना त्या ठिकाणी राज्य गाजवणारे आणि स्वतःचा फायदा पाहणारे नको आहे. ज्या प्रकारे मुंबईकरांचा विश्वासघात या मंडळींनी सातत्याने केला आहे, ज्या प्रकारे मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवण्याचं काम आणि पाप यांनी केलेलं आहे, ते मराठी माणूस यांच्या सोबत नाही. आणि ज्या प्रकारे अमराठी माणसावर सातत्याने हल्ले केले आहेत, तेही यांच्या सोबत नाही. मुंबईमध्ये कोणी यांच्या सोबत येणार नाही. यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ भ्रष्टाचाराचा आहे. यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ स्वहिताचा आहे. या निवडणुकीमध्ये त्यांनी अजूनही 2-4 लोक सोबत घेतले, तरीही मुंबईकर हे महायुतीचं काम बघून, महायुतीने केलेला विकास बघून, महायुतीने भविष्यातली जी मुंबई तयार करणं सुरू केलं आहे ते बघून, आणि विशेषतः मराठी माणसाला मुंबईतच घरं देण्याचा जो कार्यक्रम महायुतीने सुरू केलेला आहे, त्यामुळे निश्चितपणे महायुतीच्या पाठीशीच मुंबईकर उभे राहतात. फडणवीसांनी केलेल्या या टीकेव्यतिरिक्त सुद्धा सत्ताधारी पक्षांनी अनेक सवाल उपस्थित केले या युती संदर्भात. बघूया. महानगरपालिका निवडणुकांच्या अगोदर एकत्र येण्याचं का सुचलं, असा सवाल सत्ताधाऱ्यांनी केलाय. गेल्या 20 वर्षात मराठी माणसाचं हित हे या दोन्ही बंधूंना आठवलं नाही का, हा सवाल सत्ताधाऱ्यांनी केलाय. संपलेला पक्ष असा आदित्य ठाकरे यांनी मनसेचा जो उल्लेख केला होता, त्याचं काय झालं. बाळासाहेब ठाकरे हयात असताना एकत्र आले नाहीत, मग आता एकत्र का आले. विधानसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यामुळं उद्धव ठाकरे यांना युती करावी लागली का. मनसेचा सध्या एकही आमदार नाही, खासदार नाहीये, म्हणून नाईलाजानं भावाशी युती केली आहे का. मनसे ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे एकमेकांसाठी काम करतील का. आणि युतीची घोषणा 24 डिसेंबरलाच का झाली, यामागे राज ठाकरे यांची 9 अंकाला असलेली पसंती हे कारण असावं असं कळते. 9 आकडा हा आपल्यासाठी भाग्याचा आहे असं राज ठाकरे मानतात, अशी चर्चा आहे. राज ठाकरे यांच्या ताफ्यात ज्या ज्या गाड्या आहेत त्या सगळ्यांचे क्रमांक 9 आहेत किंवा 9ने सुरू होतात. 27 नोव्हेंबर 2025 ला राज यांनी शिवसेना सोडण्याची घोषणा केली. 27 या आकड्यामधल्या दोनही आकड्यांची बेरीज ही 9 अशी होते. मनसेची स्थापना जेव्हा झाली होती, तारीख होती 9 मार्च. अठरा मार्च 2006 ला मनसेची पहिली जाहीर सभा झाली होती. 18 या आकड्याची बेरीज 9 अशी आहे. वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा राज यांचा लकी नंबर 9 असा आहे. अमित ठाकरे यांच्या लग्नाची तारीख सुद्धा 27 जानेवारी होती. 27 मधील आकड्यांची बेरीज 9 होते. अमित ठाकरेंच्या लग्नाचा मुहूर्त हा 12:51 होता, ज्याची बेरीज 9 अशी होते. 24 डिसेंबरला पूर्ण तारीख 24/12/2025 होती. अंकांची बेरीज 9 होते. खरं तर या युतीची चर्चा सुरू झाली होती अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या एका मुलाखतीपासून. 19 एप्रिल 2025 राज ठाकरे यांचा एक पॉडकास्ट प्रसिद्ध झाला. मराठी माणसासाठी एकत्र येणं गरजेचं आहे अशा आशयाचं एक विधान राज ठाकरे यांनी केलं आणि त्यानंतर चर्चांना उधाण आलं. हे विधान असं होतं की मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी कोणतेही मतभेद, कोणतेही वादविवाद हे मोठे नाहीयेत त्याच्यापुढे. त्यानंतरच या दोन्ही भावांच्या भेटण्याचा सिलसिला सुरू झाला.
काही मंगल कार्यांच्या निमित्तानं आधी भेटी घडल्या, मग ठरवून बैठका झाल्या आणि शेवटी हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर जाहीरपणे दोन्ही भाऊ एकाच व्यासपीठावर आले. पाच जुलै 2025ला आवाज मराठीचा या संयुक्त मेळाव्यात दोन्ही भाऊ एकाच व्यासपीठावर आले. महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीला विरोध करण्याचा प्रमुख मुद्दा होता. 27 जुलै 2025ला उद्धव ठाकरेंचा वाढदिवस होता. तेव्हाही राज ठाकरे त्यांना शुभेच्छा द्यायला मातोश्रीवर पोहोचले. 27 जुलैला गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले गणेशाचं दर्शन घेण्यासाठी. 10 सप्टेंबर 2025ला उद्धव ठाकरे संजय राऊतांसह शिवतीर्थवर आले. 5 ऑक्टोबर 2025ला संजय राऊत यांच्या एका कौटुंबिक कार्यक्रमात दोघा नेत्यांची पुन्हा एकदा भेट झाली. 12 ऑक्टोबर 2025ला स्नेहभोजनासाठी राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर पोहोचले. 14 ऑक्टोबर 2025ला निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांची एकत्रितरित्या भेट घेतली दोन्ही भावांनी. 15 ऑक्टोबर 2025ला एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ आणि आयोगाची बैठक झाली. या बैठकीला दोन्ही भाऊ उपस्थित होते. मग 17 ऑक्टोबर 2025ला दिवाळीच्या मुहूर्तावर शिवाजी पार्कवर दीपोत्सव साजरा झाला. दोन्ही ठाकरे कुटुंबीय एकत्र आले. 22 ऑक्टोबरला राज ठाकरेंच्या आईचा वाढदिवस होता. उद्धव ठाकरे शिवतीर्थवर पोहोचले. 23 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंनी एकत्रितरित्या भाऊबीज साजरी केली. 1 नोव्हेंबरला मुंबईमध्ये सत्याच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये दोनही भावांनी एकत्रित सहभाग घेतला. 10 नोव्हेंबरला सुबोध भावे या अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त दोघे भाऊ एकत्र आले. 27 नोव्हेंबरला चर्चेसाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थवर पोहोचले. तोपर्यंत महानगरपालिका निवडणुकांची नांदी सुरू झाली होती. 10 डिसेंबर 2025ला अमित ठाकरेंच्या मेहुण्याच्या स्वागत समारंभाच्या कार्यक्रमात ठाकरे कुटुंब एकत्र दिसलं होतं.